चंदगड तालुक्यात मुसळधार पावसाची संततधार. घटप्रभा धरण 100% भरलं. धरणातून 6054 क्युसेक्सहून अधिक पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचं आवाहन. अतिवृष्टीमुळे 2 घरांचे नुकसान. सुदैवाने जीवितहानी टळली. चंदगड तालुक्यात मुसळधार पावसाची संततधार कायम असून धरण क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे घटप्रभा मध्यम प्रकल्प सोमवारी सकाळी 100% भरला असून धरणाच्या सांडव्यातून 6054 क्युसेक्स तर विद्युतगृहातून 900 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. दरम्यान अतिवृष्टीमुळे 2 गावातील घरांचं नुकसान झालं असलं तरी सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही. जलसंपदा विभागाच्या सकाळी 7 वाजताच्या अहवालानुसार घटप्रभा मध्यम प्रकल्पात 44.172 दशलक्ष घनमीटर म्हणजे 100% पाणीसाठा झालाय. मागील 24 तासात धरण परिसरात 135 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून 1 जून पासूनचा एकूण पाऊस 932 मिलीमीटर पर्यंत पोहोचला आहे. धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय. जांभरे मध्यम प्रकल्प परिसरात मागील 24 तासात सर्वाधिक 185 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. धरणात सध्या 16.206 दशलक्ष घनमीटर म्हणजेच 69.76% पाणीसाठा असून 1 जून पासून 935 मिलीमीटर पाऊस झालाय. सध्या या धरणातून कोणताही विसर्ग सुरू नसून सिंचन आवर्तनही बंद आहे. जंगमहट्टी मध्यम प्रकल्प परिसरात 24 तासात 136 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणात 14.87 दशलक्ष घनमीटर म्हणजेच 42.91% पाणीसाठा असून 1 जून पासूनचा एकूण पाऊस 628 मिलीमीटर झालाय. या धरणातूनही सध्या पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला नाही. सततच्या पावसामुळे चंदगड तालुक्यातील वैताकवाडी इथं नागेश कल्लाप्पा बुरुड यांच्या राहत्या घरावर झाड कोसळून सुमारे 40,000 रुपये नुकसान झालं. तसंच कौलगे इथं इराप्पा सत्यप्पा बाळेकुंद्री यांच्या घराची भिंत कोसळून सुमारे 80,000 रुपये नुकसान झालं. या दोन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तालुक्यात पुढील काही दिवसही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्यानं नदीकाठच्या नागरिकांनी तसंच धरणाच्या विसर्गामुळे प्रभावित होणाऱ्या भागातील ग्रामस्थांनी सतर्क राहावं असं आवाहन प्रशासनानं केलंय. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.